NTPC कोणता तरी बोगदा खोदत होतं आणि खोदत असताना थेट एका पाण्याच्या साठ्यात छिद्र पाडलं आणि त्यातून जेवढं पाणी होतं ते सगळं निघून गेलं आणि खूप भयानक निघालं. लाखो लिटर पाणी. मी वाचतोय की पाणी अजूनही त्यातून गळतच आहे. आता तेवढं पाणी जे साठलेलं होतं ते निघून गेलं तर त्या जागी काय उरेल? मोकळी जागा. आणि मोकळी जागा मग काय करेल? ती खचणार. तर तेच चालू आहे. पण उत्खनन होतं तेव्हा खाणीतून जी गोष्ट निघाली आहे, मग ती वाळू असो किंवा खनिज, त्याने विकास होतो ना. आणि तेच आपल्याला हवं आहे. हॉटेल बनत आहेत, अपार्टमेंट्स बनत आहेत आणि घरं वगैरे तर बनतच राहतात. याशिवाय या सगळ्यांच्या डोक्यावर क्लायमेट चेंज, ज्यामुळे अतिवृष्टी होते. गेल्या 5 वर्षात उत्तराखंडमध्ये 37 पूल कोसळले आहेत. गुजरातमध्ये पडला होता, त्यावर खूप गोंगाट झाला होता. इथं 37 पडले आहेत आणि या 37 शिवाय अजून 27 असे आहेत जे पडण्यासाठी तयार उभे आहेत. हे सगळं TV चॅनलवर येतं का? आपल्याच विकासाची जी स्थूल भौतिक संकल्पना आहे, तिने हवामान बदलाचा राक्षस मॉन्स्टर आपल्यासमोर आपल्या डोक्यावर उभा केला आहे. ज्या जागेवर माझं इतकं प्रेम राहिलं आहे आणि ज्या जागेवरून मला खूप प्रेम मिळालंसुद्धा आहे, ज्या गंगेच्या काठी मी इतकं काही शिकलो, यांनी त्याचं असं काही करून टाकलं आहे की आता माझं मन तिथून उडू लागलं आहे.